दोस्तों सुबह हो चुकी है और हम लोग निकल चुके हैं। बस अभी पहुंचना है वहाँ पे। आज की जो राइड है हम लोगों की वो होने वाली है बारामतीची विहीर, जो ऑलमोस्ट यहाँ से 98 किलोमीटर्स है। सो अंधेरा काफ़ी ज़्यादा। पहले करते गाड़ी को स्टार्ट, क्योंकि गाड़ी रहेगा अभी कोल्ड स्टार्ट पे। इसको हम लोग छोड़ते हैं 60 सेकेंड्स के लिए। भाई कुछ दिख भी नहीं रहा है, 1 सेकेंड। हाँ, करते गाड़ी को चालू। सुनते सुबह सुबह का आवाज़। ओके, तो बस अभी निकलते हैं यहाँ से फटाफट। तो गाइस प्लान में हो गया थोड़ा सा चेंज। मुझे जाना था सीधा कात्रज, क्योंकि वो है हमारा मीटिंग पॉइंट। बट मेरा दोस्त है रोहित, उसने मुझे बोला कि हम लोग कैचअप करते हैं संचेती हॉस्पिटल पे। लास्ट वीडियो में देखा होगा, ये हमारा मीटिंग पॉइंट है। तो संचेती पे मैं रुका हुआ हूँ उसके लिए। अभी वो यहाँ से आएगा, फिर यहाँ से हम दोनों साथ आगे बढ़ेंगे और कात्रज तक जाएंगे। दोस्तों हार्डली 10 मिनट का रास्ता है और पिछले 8 मिनट से मैं यहीं खड़ा हूँ, क्योंकि ये बंदा अभी तक आया ही नहीं। उनको लाख बार समझाया, भाई सुबह थोड़ा जल्दी उठ जा, लेकिन नहीं। इसको तो भाई अपने मर्जी से उठना, जिसकी वजह से अभी गाली खाएंगे। जैसे मैंने फ़ोन किया बाकी मेरे ग्रुप के मेंबर्स को, तो वो लोग बोल रहे हैं कि वो मीटिंग पॉइंट पे इंतज़ार ही कर रहे हैं। तो देखते हैं कब तक आता है ये और फिर कब हम लोग निकले, क्योंकि आज ज़्यादा काउंट है नहीं राइड पे, तो शायद वो लोग इंतज़ार भी करेंगे। बिकॉज जब ज़्यादा राइडर्स होते हैं तो वो लोग निकल जाते हैं, बट आज राइडर्स का मतलब कम लोग आए हुए हैं, तो वो रुक भी सकते हैं हमारे लिए। तो बस देखते हैं ये कब आ रहा है भाई, और फिर हम लोग उसको लेकर निकलते हैं, ठीक है। और ये आ गया मेरे को लगता है, ये आ गया। देखो इसकी शक्ल दिखाता हूँ मैं, किसके वजह से लेट हुआ मेरे को। तो चलो आगे निकलते हैं हम लोग। अभी कवर अप करते हैं ना, चलो चलो निकलते, चल चल चल। अरे तू आगे, मैं आके एक बार सो भी लिया। 1 घंटा हो गया आके हम लोग। हेलो। अरे भाई आज मिल रहे हो तुम। क्या बोलता? चलो बस आज सिगार देगा, देखो रुक जा। वाले और भी कोई है क्या? नहीं ना, बस। अच्छा ये इसने मेरे को रुका है 10 मिनट उधर। मैं 6 बजे इधर पहुंच गया होता। मैं बोल रहा रुक जा, जूता तो पहन लूं। मैं 5:25 को मैं पहुंच गया। 5:25 में उठा है, 35 हाँ 35। तू तो उठा था ना 5:25। एक आगे एक बंदा आगे है। पेट्रोल ले रहा है, दूसरा है कोई नहीं भाई। पेट्रोल इंटरसेप्टर वालों को है ना, शॉर्ट राइड में भी पेट्रोल लगता है, टेंशन नहीं है। भाई हम लोग धूम्रपान को सपोर्ट नहीं करते, लेकिन क्या करें ये लोग अपने हरकतों से बाज नहीं आते। क्यों भाई, आपका कहाँ है सिगार? मेरा मत ले। निकलते अभी बस 2 मिनट की देर। डाले थे। तो गाइस जल्दबाजी में कुछ चीज़ें भूल के आ गए, मैं भी भूल गया हूँ और ये बंदा भी भूल गया। तो बस अभी हम लोग निकल रहे हैं। ऑलमोस्ट 6:30 हो गया है। एक्चुअली 6 बजे निकलना था, बट नहीं निकल पाए क्योंकि कुछ कारण हो सकता है। क्यों नहीं निकल पाए? हाँ हो सकता है कोई लेट आया हो, मतलब मैं नहीं, कोई और। तो लोग लेट आते हैं, उसकी वजह से हमको भुगतान करना पड़ता है। प्लीज़ जल्दी आओ। तो अभी बस निकलते फटाफट। मैं मेरा मास्क पहन लेता हूँ, चोर की टोपी पहन लेता हूँ। रुक जाओ, इधर मेरी चोर की टोपी ये है। और ये अभी उतरेगी सीधा डेस्टिनेशन पे। मैं कहीं पे रुकने नहीं वाला।
नहीं नहीं, मैं लास्ट स्टॉप में बीच में रुकेंगे हम लोग, मैं टोपी नहीं निकालूंगा बस। और यहाँ पर राइड स्टार्ट होती हुई, राइड स्टार्ट होने तक हम लोग सबसे पीछे होते हैं, लेकिन जैसे ही राइड स्टार्ट हो जाता है, पता नहीं कुछ किलोमीटर के बाद मैं सबसे आगे कैसे पहुँच जाता हूँ। भाई ऐसा क्यों होता है, क्यों क्यों क्यों? देखो अभी हम सबके पीछे चल रहे हैं, थोड़ी देर बाद मतलब कुछ 10 मिनट बाद सब हमारे पीछे होंगे। तो ऐसा होते रहता है, वैसे राइड है, राइडिंग बहुत कुछ होता है। चलो यार, इनको बोलता हूँ थोड़ा हाईवे राइड का मज़ा लो, लेकिन ये क्या है ना, ये ठीक है अभी मैं ज़्यादा कुछ बोलूँगा नहीं तो 650 वाले विवाद कर देंगे। 650 वाले फिर मुझे 650 की राइड पर लेके जाएंगे, बाकी राइड पर मुझे अलाउ नहीं करेंगे, तो मैं कुछ बोलूँगा नहीं। तो चलो रास्ते का मजा लेते हैं। भाई हम लोग ज़्यादा दूर पहुंच नहीं पाए, जस्ट कातरज का घाट हम लोगों ने क्रॉस किया और हमको वापस से रुकना पड़ रहा है दोनों को। कारण यही है, लोग घाट पे धीरे चलते हैं और हम लोग एंजॉय करते हुए चलते हैं। हम लोगों के है ना वो हर एक टर्न, हर एक स्लोप है ना एंजॉय चाहिए, इसकी वजह से भाई हम लोग रुकते नहीं हैं। और उसका कारण ये, मैंने क्या बोला था स्टार्टिंग में, शुरुआत में मैं सबसे पीछे था, पता नहीं मैं आगे कैसे आ जाता भाई, अपने आप आगे आ जाता ऑटोमेटिक भाई। मैं बोला था 5 मिनट रुक जाओ, 5 मिनट में आगे मिलूंगा। तो बस अभी इंतज़ार है, दोनों गाड़ियाँ फिर से गर्म होने का, ठंडे होने के लिए रुक गई है, ये खड़े हैं यहाँ पे, बस लोगों का इंतज़ार है। जैसे ही वो लोग आएंगे हम लोग फिर से चलेंगे आगे, चले जाएंगे, क्योंकि हमारा चाय का स्टॉप ऑलमोस्ट 50 किलोमीटर पे, लेकिन अगर ये लोग ये स्पीड से चलेंगे तो शायद हमको 5 बार स्टॉप लेना पड़ेगा, हो सकता है शायद आगे वो लोग, येलो लाइट से लिखा होना चाहिए। चलो 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 आ गए। आज दारू पी के चलाने का नतीजा ये, दारू पी के। अभी मैं रुपैन को समझाया था, रुपैन को मैं बोला था भाई दारू मत पी, तुझे रुक दिक्कत हो उसके यार, भाई दारू पी के चलाने का नतीजा देख लो। मैं रुपैन को समझाया था, भाई क्या हाल हुआ था इसका, क्या हाल हुआ था इसका। तो गाइस एक छोटा सा ब्रेक लिया था हम लोगों ने, ये और ये स्टैंड ऊपर कर, स्टैंड ऊपर कर। हम लोग अभी जस्ट घाट क्रॉस किए, 2 मिनट का फोटो लिया और अभी हम तीनों निकलने वाले हैं आगे। वीडियो बना रहा हूँ दोस्त। तो अभी हम लोग जा रहे हैं आगे, निकलते हैं सबके पीछे। चलो चलो तुम लोग चलो, मैं आया चैन लगा के। तो गाइस हमारा ग्रुप ऑलरेडी आगे जा चुका है, हम ही पीछे रह चुके हैं और हम भी अभी निकल रहे हैं सबके साथ। क्योंकि सबका साथ सबका विकास मोदी जी ने बोल के रखा है। फाइनली हम लोग आ गए अपने डेस्टिनेशन पॉइंट पे। एक मिनट बाइक के पास रुको ना सर प्लीज। मेरे वीडियो में आवाज नहीं देने का। हम यहाँ पर पहुँच चुके हैं फाइनली। हम लोग आ गए अपने डेस्टिनेशन पे। ये गाड़ियाँ सब पार्क करके गियर डाउन कर रहे हैं, मस्त एकदम गियर डाउन कर रहे हैं सब लोग। और ये कुछ यहाँ का वीर है, ठीक है। इसके बारे में डिटेल हमको अंकल बताएंगे, एक्चुअली में डिटेल्स कैसा है। हा या ठिकाणी आता आपण आलो विहिरीचे एकंदरीत 5 टप्पे। हा पहिला, तो दुसरा, हा तिसरा आणि चौथा आहे तो मोठेच भाग, चौथा आणि 5वा आहे तो वेगळा भाग। याच्यामध्ये आत्ता जिथं आता आपण आलो याला उपविहीर म्हटलं जातं। एक्झॅक्ट उपविहीर म्हणजे काय? आड आणि विहीर म्हणतो ना आपण। पूर्वीच्या काळामध्ये कसं म्हटलं जायचं, आड आणि विहीर। हा आडाचा भाग आहे। मुख्य विहिरीचा भाग पलीकडच्या बाजूला, तो पाण्याचा भाग दिसतोय का?
हा मुख्य विहिरीचा भाग आहे. या आडाला स्वयंभू पाणी आजही नाही, यापूर्वीही कधी नव्हतं आणि भविष्यात फ्युचरमध्ये कधी येऊ शकत नाही. कारण याच्या पाठीमागचं कारण असं, याला नॅचरल भूगर्भातले जे झरे असतात ना, अशा पद्धतीचे झरे नाही आहेत. आता ह्याला पाणी येतं कुठून? त्या पाण्याची पातळी आत्ता मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथं पाय चमकतो असं सांगितलं होतं. त्या पाण्याची पातळी आणि याची ग्राउंड लेवल ज्यावेळेस मॅच्युअर होते त्यावेळेस तिकडचं पाणी या साईडला पर्क्युलेशन होतं. असं काही नाही की इकडचं पाणी उथळून याच्यामध्ये येतं, असा काही प्रकार नाही. आता तुम्ही पुण्यातले आहेत ना, समोर एक भिंतीला पांढरा कंगोरा दिसतोय का? असा 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 हा दिसतोय. हा पाण्याची मार्किंग आहे. त्याच्यावरती कधीही पाणी, कितीही पाऊस झाला तरी त्याच्यावरती पाणी जात नाही. व्हॉट इज द रिझन? हे कारण असं आहे की तिथनं वरती पाणी जात नाही. 2019 साली सांगली, कोल्हापूर, आलमट्टी धरण हे पाण्याखाली गेलेलं होतं. 2019 साली इकडच्या 11 पायऱ्या बुडलेल्या होत्या. 1995 आणि 96 साली 14 पायऱ्या बुडलेल्या होत्या. तदनंतर इतकंसं पाणी आलेलं नाही. हा भाग आहे, हा चौरस भाग आहे. याच्यामध्ये थोडंसं मागं जावं, थोडंसं अजून थोडंसं. हा चौरस भाग आहे. पूर्वेच्या बाजूला जी 6 दगडं दिसत आहेत ना, या 3 मोठ्या आहेत. बरं. पश्चिमेच्या बाजूला दिसतात का? या 3 मोठ्या. 3 आणि 3 मिळून झाल्या किती? 6 मधल्या यातल्या चालायच्या 3च, पूर्वेच्या 2च चालायच्या, पश्चिमेची बिटवीनची सेंटरची मधली आहे ती एकच चालायची, बाकीच्या चालत नव्हत्या. डोक्यावरती 2 शिल्प दिसत आहेत, वाघासारखं दिसतंय का? याला व्याल असं म्हटलं जातं. रायगडला जर कधी गेला तर रायगडच्या प्रवेशद्वारावरती अशा पद्धतीचं शिल्प आहे. पन्हाळगडावरती एक आहे आणि हेमाडपंथी देवळं असतात त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि देवनागरी जी आहेत त्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर याला व्याल म्हटलं जातं. वाघाचं आणि सिंहाचं कॉम्बिनेशन, एकत्रितपणा शरीर असतं ते सिंहाचं आणि चेहरा असतोय तो वाघाचा. शौर्य आणि समृद्धी याचं हे प्रतीक मानलं जातं. ते साहित्यात म्हणजे मराठी भाषेत मांडलं गेलेलं प्रतीक आहे. मधोमध्ये कट्यार दिसतंय का? कमान दिसते तिथं, तुम्ही जावा पलीकडे. त्या कमानीच्या बरोबर एक कट्यार दिसतंय का? याला की स्टोन असं म्हटलं जातं. की स्टोन म्हणजे तो दगड जर काढला अख्खी वास्तू खाली पडणार आहे, अशा पद्धतीचं ते सिच्युएशन आहे. तिथे समोर एक की स्टोन दिसतोय, तुम्हाला कितीही प्रयत्न केला तर दिसणार नाही. पुण्यातले भारत इतिहास संशोधक मंडळ कितीही प्रयत्न केला तर ते सकाळी 9 वाजता आलते आणि रात्री 6 वाजेपर्यंत मला प्रयत्न केला पण मला ते सांगू शकले नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. ही 2 दगडं दिसतात का? हो. तिथं हे मधोमध्ये अशी चिर दिसते का? त्याच्यावरती पाणी जात नाही. कधीही कितीही प्रयत्न केला तरी जात नाही. त्याला की स्टोन असं म्हटलं गेलेलं आहे. या पुढे जरा थोडस. बरं. हे बघा थोडस पुढे. या ठिकाणी आता आपण आलो आहोत. तुम्ही आता सांगली, कोल्हापूर, खिद्रापूर माहिती का? खिद्रापूर गेलात का? नाही गेला नाही. खिद्रापूरला गेल्यानंतर हा जो भाग आहे ना मधला, हा कायम व्यासीच असतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी हवा असते, हवा. आणि हे 2 कमानी दिसत आहेत का? ह्या 2 कमानी दिसतात का? ती लेवल बरोबर याच्या लेवललाच पाणी जातं. तिथनं वरती पाणी कधीही जात नाही. वरती हवा असते. कितीही पाऊस आला आणि कितीही पाणी पडलं तरी त्याच्यावरती पाणी इकडंच जातं. व्हॉट इज द रिझन? हे कारण असं आहे
ह्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मी सांगितलं होतं ते ऐतिहासिक सांगितलं होतं. हे आत्ता सांगणार आहे ना तुम्हाला, हे विज्ञान जे असतं त्या पद्धतीनं मी सांगणार आहे. इथून वरती हवा असतं, पाणी प्रेशरनी दाबलं जातं आणि पाणी या साईडलाच जातं. इकडची लांबी जास्त आहे का? नाही, जास्त आहे. तिथल्यापेक्षा. आणि इकडची लांबी कमी आहे का? पाणी इकडंच हा. जातं, त्याच्यावरती पाणी जात नाही. 75% माहिती मी स्वतःच्या तोंडाने सांगणार आहे आणि 25% माहिती हे ऐतिहासिक जे शिल्प आहेत ना हां. हे शिल्प सांगणार आहे. हिला अष्टकोनी वीर म्हटलं जातं. याची उंची वरपासून तळापर्यंत टॉप टू बॉटम 110 फूट खोल आहे. इथनं खाली ही लेवल दिसते का? इथनं खाली आता 50 फूट पाणी. प्रत्येक अष्टकोनाच्या कोपऱ्यामध्ये नागाचं शिल्प दिसतंय का? हो. सर तुम्हाला सर्वांना दिसलं तरच सांगा. हो दिसतंय. असे कोपऱ्यात 7 कॉपी नागा शिल्प वरती 8 आहेत, खालच्या कॉलरला 8 आहेत, त्याच्या खालच्या कॉलरला 8 त्रिक 24 शिल्प आहेत. इतिहास सांगायला एक असलं तरी पुष्कळ होतं. हे नागाचं शिल्पाचं महत्व काय हे तुम्हाला आता सांगणार आहे मी. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सजा कोणती होती? कडेलोट. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये सजा होती हत्तीची पायदळ. जी कुणालाही दिली जात नव्हती. अतिरेक जर झाला तरच त्या व्यक्तींना त्यांना दिली जात होती. त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सजा कोणती होती? ही वेगळ्या पद्धतीची होती. तर एखादी ऐतिहासिक वास्तू पूर्ण होईपर्यंत त्या व्यक्तीला त्या ठिकाणी काम करायला लागत होतं. 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, 15 वर्ष लागतील, किंबहुना 1 दिवस लागेल. जोपर्यंत ते काम कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला काम संपुष्टात येत नाही. दुसरी गोष्ट, येरवडा, तुम्ही पुण्याचे आहेत ना? येरवडा जेल आहे ना? येरवडा जेलमध्ये प्रत्येकाला आपापले वक्कल दिले जाते. तसं नव्हतं. त्या काळामध्ये कोणतं होतं? अष्टप्रधान मंडळ असतील किंवा अनेक कुठली गोष्टी असतील, पण त्या व्यक्तीला त्या स्टेटसनुसार काम दिलं जायचं. म्हणजे कोणतं दिलं जायचं? हा दगड घडवण्यात जर कोण माहीर असेल ना, त्यांनी तेच काम करायचं. चुना, काळा गूळ, उडदाची डाळ आणि सीस हे समप्रमाणात मिश्रण करणार कोण असेल त्यांनी तेच काम करायचं. दुसरी गोष्ट, समजा शिल्पकार जर तुम्ही आहात, आपले जे सगळे 10 जण आहेत ना शिल्पकार आहोत, तर शिल्पकारांनी शिल्पकाराचंच काम करायचं. पण त्याच्यामध्ये समथिंग डिफरन्स, काहीतरी थोडासा फरक असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ हा त्रिशूळ दिसतोय, हो, हा त्रिशूळ दिसतोय. दोन्ही त्रिशूळामध्ये फरक आहे का? आपापल्या स्टेटसनुसार ते काम केलं जात होतं. बाकीची शिल्प आहेत ते वरती जाणं गेल्यानंतर सांगणार आहे तुम्हाला. 3 हे दिसत आहेत का मासे? कुठं? हे 6 बोल दिसत आहेत का? हो, 6 दिसतात. 6 बोल. हा. कोपऱ्यातला बोल दिसतोय का? हो, हा, त्याच्यावरती मासा आहे. नागाचा शिल्प आहे का? हा. आणि त्याच्या चंबू आहे का खाली? हा. त्या चंबूचा खालचा पहिला दगड सोडायचा आणि 2 दुसरा. दगडावरती तीन मासे आहेत. मासे अटॅच झालेले दिसतात. आहेत का? हो. त्या 3 दिशेने 3 पाण्याचे विहिरीचे झरे आहेत. याची ही सांकेतिक खूण आहे. ओके. तिथून उतरण्यासाठी 18 पायऱ्या आहेत. तुम्ही सगळेजण इकडे या. हा. कोपऱ्यात एक असं देवळीसारखा भाग दिसतोय. हा. चेंजिंग रूम आहे. 7 फूट उंची, 4 फूट लांबी, हा. 3 फूट रुंदी, असं त्याचं स्वरूप आहे. तिथून उतरण्यासाठी ह्या गोल कडा दिसतो का? हो. तिथून उतरण्यासाठी 18 पायऱ्यांचं स्वरूप आहे. तिथून खाली गेलं की 110 फुटापैकी 20 फूट बांधकाम केलेलं, 90 फूट बांधकाम केलेलं आहे. याची ही सिस्टीम खाली सगळा दगड आहे. फक्त 90च फूट बांधकाम केले, बाकीचं 20 फूट बांधकाम केलेलं नाही. मोबाईलची टॉर्च लावा. चला. थारोळं म्हणजे काय?
तर पूर्वीच्या काळामध्ये रक्ताचं थारोळं म्हटलं जायचं ना, तसं हे पाण्याचं थारोळ आहे. आता ही होलं दिसत आहेत का, हो हे अशी नकळत क्रॉस असतात. हो. याच्यामध्ये 4.5 ते 5 फूट उंचीचे लाकडी खांब असतात. मध्ये एक व्हील असतं 2.25 ते 2.5 फूट रुंदीचं. आणि त्याच्यानंतर ह्याला थारोळा म्हटल्यानंतर हे 1 नंबरच्या जरी ह्याच्यामध्ये पाणी पडलं तरी त्याचं डिवायडेशन तिन्हीमध्ये होऊ शकतं, म्हणजे आत येऊ शकतं. इथं एक पाठीमागच्या बाजूला एक गाईचं मुख, त्याला गोमुख असं म्हटलं जातं, हो आहे का. तिथून ते हौदात पाणी जायचं खाली, हम्म. आणि तिथून ते पहिले मातीचे पाट असायचे, मातीच्या पाटातून पाणी बाहेर जायचं. आता तो प्रकार राहिलाय का, नाही राहिलेला. आता हे शंकू आकाराची कातड्याची पिशवी, एका वेळेला 150 ते 200 लिटर त्याच्यामध्ये पाणी बसू शकेल एवढी त्याची कॅपॅसिटी असते. त्याला पखाल असं म्हटलं जातं. पखालीला वरच्या बाजूला दोऱ्या बांधलेल्या असतात, तिला नाडा म्हटलं जातं. आणि त्या नाडा आणि पखाल खाली सोडलेली असते. तिसरी दोरी आहे ती सौंदोर ही मधून सोडलेली असते. ह्या पुन्हा दिसत आहेत का, हो ह्या हा. याच्यामध्ये आडवा एक रोलर असतो आणि छोटंसं व्हील असतं. आणि याच्यामध्ये ही वरून तिसरी सौंदोर खाली सोडलेली असते. बैल इथं उभी असतात. हा उताराचा भाग दिसतो, याला धावपट्टी असं म्हटलं जातं, धावपट्टी. आणि बैल पुढं चालायला लागली की रोलिंग होत होत ही पखाल वरती यायची. वरती आली की तिसऱ्या दोरीवर तुम्ही जिथं उभे आहेत ना तिथंच उभे राहा. त्या दोरीवरती माणूस बसायचा आणि ती किंवा उभं राहायचं आणि ती पखाल याच्यामध्ये ओतली जायची. ह्या खुणा दिसत आहेत का, दोरी मोठी दोरीच आहे. ह्या सौंदोर घासलेल्याच्या खुणा आजही जशाच्या तशा अस्तित्वात आहेत. आता काय झालंय माहिती का, हे पाट वगैरे बंद झाले. ही पाईपलाईन आहे ना, ही डायरेक्ट शेताच्या बांधावरती निघून जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर मला काय सांगायचंय ते तुमच्या लक्षात आलेलं असावंच. माळ्याच्या मळ्यामध्ये आता पाटाचं पाणी जात नाही, पाईपीचं पाणी बरोबर जातं. चला इथून गॅस पण पाईप मध्ये येतो. दगडाला काहीतरी हे बघा, इथं बसायला काहीतरी केले, सभागृह इथं असू शकतो. गायताळाची वर्षानुवर्ष एवढं वापरल्यानंतर झालं असेल. हा. या ठिकाणी आता आपण विहिरीचा 5वा टप्पा आणि अखेरचा टप्पा. आता बोला काही नाही. हा अखेरचा टप्पा, याला हे सिंहासन. सिंहासन म्हणजे काय, तर आपल्याला आपण सहजवारी असं बोलून सोडून देतो, तसला तो प्रकार नाही. यांनी राजमाता जिजाऊ त्यांनी ध्यास घेतलेला होता की स्वराज्य घडवायचंच. आणि त्यांचं सिंहासन कुठे आहे, तर रायगडाच्या पायथ्याशी पाचाड आहे. त्या पाचाडला आपल्याला पाहायला मिळू शकतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी परत एकदा ध्यास घेतला. ते कोणतं आहे, तर राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन आहे. दुसरं सिंहासन कुठं आहे माहिती आहे, रायगडावरती आपल्याला पाहायला मिळू शकतं शिवाजी महाराजांचं. तिसरं सिंहासन कुठं आहे, तर पन्हाळगड बघितलंय का तुम्ही, पन्हाळगडाच्या सज्जाकुटी माहिती असेल, म्हणजे अन्नधान्याच्या राशी. त्यांच्या डाव्या साईडला एक छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन आहे. छोटंसं असं सिंहासन तुम्हाला पाहायला मिळू शकतं. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं सिंहासन आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं नाही, का त्यांना अर्ध्यातून आपण गमावलं. एक आपली मजबुरी होती, आपले एक याने आपल्या स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती दगड मारून घेणं म्हणतात ना, तर तो प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं सिंहासन आहे. संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज, त्यांचं सिंहासन महाराष्ट्राच्या बाहेर तमिळनाडूमध्ये मद्रास आहे. मद्रासला तंजावर म्हणून आहे. यंकोजी राजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू, त्यांचं सिंहासन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू
शकतं. त्यानंतर आता ते जे आहे संभाजी त्यांना मारलं कुणी? औरंगजेब. नाही, अफजल खान. अफजल खानाला मारलं कुणी? शिवाजी महाराज. कुठे मारलं? प्रतापगड. प्रतापगड. रणसंग्राम याला म्हणतात गनिमी कावा. विहिरीची डिझाईन कशी आहे हे जे दिसतंय ना, हे 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 त्याला इथं तंबू उभा केला जायचा. शामियाना नव्हे, शामियाना हा उर्दू लिपीमध्ये म्हटला गेलेला शब्द आहे. तंबू हा साहित्यात म्हटला गेलेला शब्द आहे. शाहू महाराज ज्यावेळेस इथं खलबत्त्यासाठी आले आणि इथं ज्यावेळेस साताऱ्याला गेले त्यावेळेस इथं या ठिकाणी ज्यावेळेस शिकारीसाठी यायचे ना, 3500 प्रकारचे आंबेरे लावले ते शिकारीसाठी यायचे ना, त्यावेळेस इथं येऊन स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या कोणत्याही अडचणी दूर करण्यासाठी या सिंहासनाचा वापर केला जायचा. थोडंसं इकडे सांगतोय ना, ज्या पद्धतीने मी मुवमेंट करेन तुम्ही ॲक्वायर करून घ्यायची जागा, म्हणजे कुठल्या पद्धतीची डिझाईन आहे विहिरीची हे बघून घ्यायचं. सेंट्रल काळी पाईप दिसते का? तुम्ही ज्या पद्धतीने मुवमेंट करून तुम्ही ॲक्वायर करून घ्यायचं, असं बघत बघत इकडे जायचं. एक्झॅक्ट सेंटर, एक्झॅक्ट एकदम काय एकदम एक्झॅक्ट लाईन दे. शंभू महादेवाच्या पिंडीचा आकार लक्षात आलं का? काय पुण्याहून आहात ना तुम्ही? सगळेच पुण्याहून आहात. हे झाड दिसतंय का? याला पिंपरणी म्हटलं जातं. पिंपरणी आमच्या भागात म्हणजे तुमचं जे घाट उतरलं ना कात्रजचा, त्याच्या खाली त्याला पिंपरी म्हटलं जातं. आणि इकडं बेळगावपर्यंत त्याला पिंपरणी म्हटलं जातं. विदर्भात बार्शी, उस्मानाबाद, नांद्रुक वगैरे जे आहे त्याला नांद्रुक असं म्हटलं जातं. हे जे झाड आहे ना, वड आणि पिंपळ दोन्हीच्या मधलं कॉम्प्रोमाइज झाड. आता वड आणि पिंपळ हे दोन्ही दैविक झाड आहेत. हे जी झाडं आहेत ही वेगळ्या पद्धतीची आहेत. म्हणजे काय, वडाचं आपण पारंब्या जमिनीपर्यंत येऊन पोचण्याची कॅपॅसिटी असते, याच्या पारंब्या जमिनीपर्यंत येत नाहीत. पिंपळ जे आहे, पिंपळ आणि वड हे दोन्ही दैविक झाड आहेत. म्हणजे तुम्ही काहीतरी ती पूजा केली जाते ना आपल्या हिंदू धर्मात, पिंपळाच्या ते झाडाची काहीतरी वटसावित्री काहीतरी असतं. आणि पिंपळाच्या झाडाखाली मुंज असते. हे झाड त्या पद्धतीचं नाही. जसं जसं उन्हाळा लागायला सुरुवात होईल ना, तशी तशी ह्याची हिरवीगार पाने यायला सुरुवात होते. 4 पानं पडली तर 8 वरती, 8 पडली 16 वरती, 16 पडली 32 वरती, 32 पडली 64 वरती. याचा कंटिन्यूपणा हा कायम चालू असतो. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड आहे का? हो. पिंपरी चिंच वड कुठे? आणि हा वड. तसा डेलापणा समजू नका, आम्ही लय तयार. त्यामुळे त्याला पिंपरी चिंचवड असं म्हटलं गेलेलं आहे. शेवटचा आणि अखेरचा पॉईंट मी तुम्हाला खालनं काहीतरी वरती आणायला सांगितलं होतं. काय सांगितलं? हत्ती. तिकडे चेहरा करून उभे राहा. थोडस पलीकडे जा. 1 2 नीट बारकाईने बघायचं नाही तर इतकं उशीर मी सांगितलं ना ते सगळं व्यर्थ गेलेलं असेल. 1 2 3 हा 4 याला शरभ म्हटलं जातं. शरभ ती मगाशी दाखवली होती ते व्याल होती. व्याल शरभ हा प्राणी इतिहासात त्याच ठिकाणी वापरला जातो की ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी सांगायचं आहे त्याच ठिकाणी त्याचा वापर केला गेलेला आहे. आणि हा प्राणी 3 अवतारात दिसतो. एक गरुड माहिती आहे? गरुड माहिती.
झटकन उचलून घेऊन जातो. हा. एक नृसिंह हो. विष्णू अवतार हो. आणि एक व्याघ्र 2 पावलं मागं जातो ना वाघ, हो 4 पावलांची झेप घ्यायची त्याची तयारी असते. त्याच्या पुढच्या हा शरब म्हणजे व्याघ्र अवतारात आहे. त्याच्या पुढच्या 2 पायाखाली काय आहे? हत्ती काय आहे? हत्ती. हत्ती आहे. हत्ती म्हणजे कोण? आता कसं संपवलंय ते बघायचं. पहिल्यांदा पकडलंय का? दुसऱ्यांदा इथं माना दाबल्यात का? मला दाबले. दाबल्यात का इथं? हो बरोबर. तिसऱ्यांदा हातात उचलून घेतलंय का? हा. तिथं 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 समोर बघायचं. हो. चौथ्यांदा खाऊन टाकलंय का? नष्ट केले. केक आणि अशा पद्धतीने चाहुणी आणि पेशवीने धनाजी संभाजी तारांनी मुघलांवरती मात केला याचं हे संपूर्ण प्रतीक शिलालेखीमध्ये तिथं न लिहून ठेवता शिल्पामध्ये जतन करून ठेवले. बऱ्यापैकी पुणेकर तुम्हाला इतिहास लक्षात आलेला असावा. मी अजित शिंदे तुमच्या सर्वांचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद काका, खूप खूप धन्यवाद. आता या प्रकारे तुम्ही ऐकलं असेल याचा इतिहास कसा आहे. बारामतीची वीर जी आहे ॲक्च्युली त्याचा ओरिजिनल इतिहास काय आहे ते काकांनी आपल्याला सगळं एकदम क्लिअरपणे सांगितलं आहे. सो तुम्ही एखादा ग्रुपसोबत जर इथं ट्रॅव्हल तुम्ही एखादा ग्रुपसोबत इथं जर ट्रॅव्हल करत असाल ना तर कृपया करून इथं आल्यानंतर फक्त फोटोज आणि व्हिडिओज काढू नका, पण इथला जे इतिहास आहे ते समजून घ्यावे आणि इथं आल्यानंतर थोडासा रिस्पेक्ट द्यावी या जाग्याला. आणि हे आपले पोरं इथं राहिला. काय नाव आहे बाबा तुझा? श्रेयस शिंदे. श्रेयस शिंदे. तुझा? बरं, इथंच राहिला तुम्ही दोघं? हो. बरं. चतुर्भे. बरंच लोक येत असले तसं रविवारच्या दिवशी रायडर वगैरे येतात फिरायला आमच्यासारखे. बरेच लोक असतात. आम्ही बी आलोय, पहिल्यांदा आलोय. आल्यानंतर बरं वाटलं इथलं. आता निघणार आहे कारण की अजून पुढे जायचं आहे आम्हाला तिथलं पुढं. चला गेअरअप करूया आपण. येस, यू ऑल कॅन क्लिक सम फोटोज. चला मग आपण काही फोटोज क्लिक करूया त्याच्यानंतर मग इथनं रिटर्न बॅक टू पार्क. सावकाश आजी आजी. रोहित पकड. सावकाश. हां चला तिकडे. हा या. बसून घ्या आधी, जास्त विचार नाही करू. बसा खाली बस. हा, डोकं शांत ठेवा. काय नाही. रक्त पडतंय आजी डोक्याला लागलं. अरे नाही डोक्याला लागलं. रक्त पडतंय. लागलं काय त्यांना? गाडीचा टच पण नाही झाला. आजी कपडा काय आहे? हे काढा थांबा. पिशवीत. ऐक ना, ॲम्ब्युलन्सला फोन लाव ना. तिकडे घ्या तिकडे. ती गाडी आली. पाणी प्यायला नका देऊ बरं का. लागलं नाही, डोक्याला लागलं. रक्त पडतंय बघा. तो माझी पिशवी आणायची. प्यायला देऊ नका पाणी. नाही, रक्त पडतंय खूप जास्त. ए रोहित, मी येत होते तिकडे. कॉल कर. थांबा मी फोन करतो. राहू दे. कॉल लावलाय, बोलवतात ना पटकन. हा ठीक आहे तू उचल ना. मॅडम इथं एक ॲक्सिडेंट झाला आहे. सातारापासून पुण्याला जातो ना आपण तिथं. एक सिनियर सिटीजन आहे लेडीज, ते रोडवरती एका गाडीने धडकलेत आणि त्यांना डोक्यावरनं जरा जास्त रक्त पडतं त्यांच्या कंटिन्यू. हो. हा धडक दिली का? पडलेत बहुतेक ते रोडवरनं, गाडीवरनं पडलेत. हो जखमी डोक्यावरनं रक्त पडतंय त्यांच्या कंटिन्यू.
हो हो ये तो आत्ता आत्ता जास्तीत जास्त 2 मिनिटापूर्वी. शाळा मंदिर कॉलेज डिसेंट कंपनीचं आहे ना, ते शिलाई मशीनचं हे असतं ना लोगो, डिसेंट कंपनीचे दिसतंय. हां डिसेंट कंपनी. कॉल केला का सर तुम्ही? ठीक आहे. नाही तर सर आले तिथं, ऑफिसर आले, ते म्हणले की ॲम्ब्युलन्सला चला. येत आहेत ना? ठीक आहे. हा पोलीसवाले आलेत. हो आलेत, जस्ट आलेत आत्ता. हो ओके मैडम ओके. सो गाइस अभी आप लोगों ने देखा होगा एक इंसिडेंट हुआ रोड पे एक इंसिडेंट हुआ था. एक आंटी को टू व्हीलर वाले ने ठोक दिया. गलती बाइकर का नहीं था, ठीक है. वो भी फैमिली के साथ ट्रैवल कर रहा था. बंदा था अपनी वाइफ के साथ में, ठीक है. क्लासिक गाड़ी थी रॉयल एनफील्ड का. नॉर्मल स्पीड रहा होगा 80-90 का. हम लोग जस्ट उसके ना 2 गाड़ी पीछे चल रहे थे. आंटी का क्या हुआ, आंटी का एज ज़्यादा था, इसके वजह से वो क्रॉस कर रही थी. क्रॉस करने की वजह से क्या हुआ, किसी ने अगर हॉर्न दिया हमको तो हम लोग क्या होता है, हमारा दिमाग काम नहीं करता, हम पीछे जाए आगे जाए. बट राइडर क्या करता है, वो आपके जो भी रोड क्रॉस कर रहा होता है ना, उनके मोशन के हिसाब से वो जज करता है कि आप आगे जा रहे हो कि पीछे जा रहे हो. उसने जज किया होगा बट हुआ नहीं वो सही से. वो क्या हुआ, आंटी थोड़ी पैनिक हो गई. पैनिक होने की वजह से उन्होंने पीछे लिया होगा और बंदे ने डैश कर दिया वहाँ पे. खैर सब लोग सही सलामत है, ज़्यादा कुछ लगा नहीं. आंटी का थोड़ा खून ज़्यादा निकल रहा था, बस बाकी सब ठीक है. तो भाई एक छोटा सा ब्रेक लिया था हमारे दोस्तों ने चाय पीने के लिए. चाय के साथ साथ सुट्टा भी हो गया है. क्यों अंकल अंदर क्यों बने घूम रहे हो? आपकी छड़ी का है, छड़ी. चाय पिला दो. चाय पी रहे हैं हम लोग, रेड बुल पी रहे हैं. रस डाल के. एक पावर नैप बोल सकते थे. भाई नैप लेना है किसी को 5 मिनट वाला? लेना है क्या? तो सो जाएगा, उठेगा नहीं कल तक. तो भाई निकलेंगे हम लोग 5 मिनट में. फटाफट रेड बुल ख़त्म करते हैं और गियर अप करके निकलेंगे. फाइनली वी हैव रीच्ड गाइस. चलो फिर कुछ तूफानी करते हैं आज और काम शुरू करते हैं.